नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। टॉय बेस्ड पेडागॉजी थ्रू एक्सपेरिमेंटल लर्निंग मटेरियल्स ह्या ज्या पेट्या आहेत, जादुई पिटारा ज्याला म्हटलं जातं, ह्या पेट्या बऱ्याचशा शाळांना उपलब्ध झालेल्या आहेत आणि या पेटीमध्ये काय काय साहित्य दिलेलं आहे ते नाविन्यपूर्ण साहित्यांची ओळख मी या गेल्या 3 व्हिडिओमध्ये दिलेली आहे। ते 3 भागाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही पाहू शकता। तर आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असा आहे की त्या पेटीमध्ये एक व्हिजिटिंग कार्ड सारखं कार्ड दिलेलं आहे। तर हे जे कार्ड आहे तर हे कार्ड मागून याला काही नाही आहे बघा। तर हे कशा प्रकारे आणि काय आहे नक्की तर ते आज आपण समजून घेऊया। तर याच्यामध्ये या साइडला आपल्याला असं बोटाने आणि हे ओपन होते। ओपन झाल्यानंतर याच्या आतमध्ये असं कार्ड आहे। आता या कार्डच्या बॅक साइडला काही नाही आहे, फ्रंट साइडला ही जी पट्टी दिसते आहे तर या पट्टीला बॅक साइडने थोडंसं प्रेस केलं किंवा ते इथून आपल्याला अशी निघते आणि हे एक प्रकारचं पेन ड्राइव्ह आहे। पेन ड्राइव्ह सारखंच हे काम करतं। म्हणजे हे आता याला कशाला अटॅच करू शकतो आपण, तर तुमच्या शाळेमध्ये प्रोजेक्टर असेल किंवा कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल त्यालाही तुम्ही करू शकता। पण आता आपल्याजवळ सहजासहजी मोबाईल असतो आणि आपण मोबाईलमध्ये तर हे त्याच्यासाठी आपल्याला मोबाईलला अटॅच करण्यासाठी तर आपल्याला अशा प्रकारची एक केबल लागेल आणि ती जी केबल आहे बघा, ही अशा प्रकारे दिसणारी एक केबल आहे। आता ही जी केबल आहे याच्यामध्ये गोल्डन पट्ट्या दिसत आहेत तुम्हाला, तर त्या गोल्डन पट्ट्याबरोबर याच्या आतमध्ये पण गोल्डन पट्ट्या आहेत, तर त्याच्यावरती बरोबर बसतील अशा प्रकारे आपल्याला ती बसवायची आहे। बसवल्यानंतर हा जो दुसरा भाग आहे हा आपल्या मोबाईलला अटॅच करायचा आपल्याला। केल्यानंतर पुढे काय होते ते आपण पाहूया। तर याच्यामध्ये जेव्हा मी अटॅच करते तर डायरेक्ट मला हे अशा प्रकारे फाईल मॅनेजरमध्ये ते गेलेलं दिसते। तर मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी पुन्हा बॅक येते आणि मोबाईल कनेक्ट झालेला आहे बघा, 1 मिनिट। ते बघा इथे लिहून आलेलं आहे टॅप टू रिमूव्ह द USB डिव्हाइस सेफली आणि इथे स्टोरेज डिव्हाइस कनेक्टेड म्हणून आलेलं आहे। तर आता बघा आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे इथे आणि आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो। तर याच्यामध्ये हे जे आहे OTG म्हणून जे आहे तर त्या OTGला आपल्याला क्लिक करायचं आहे। केल्यानंतर त्याच्यामध्ये किती फाईल्स आहेत, व्हिडिओ आहे ते सगळे आपल्याला शो होतील। तर इथे बघा हा जो व्हिडिओ आहे हे व्हिडिओ दिलेले आहे याच्यामध्ये, तर की ते साहित्य आपण कसं वापरायचं आहे त्या संदर्भात। तर ठीक आहे, तर जर मी हा एक इथे ओपन केला तर इथे आपल्याला कशामध्ये ओपन करायचं आहे, व्हिडिओ सिस्टीममध्ये किंवा इतर ऑप्शन दिलेले आहेत, काही एडिटिंग ॲप आहेत, तर याच्यामध्ये कशात तुम्हाला ओपन करायचं ते विचारेल। तर जर तुम्ही व्हिडिओमध्ये केला तर तुम्हाला सेटिंग करावी लागेल, तुम्हाला परमिशन द्यावी लागेल, ते व्हिडिओ अलाउ करावं लागेल, तेव्हा तो व्हिडिओ स्टार्ट होईल। त्यामुळे मी ते करू इच्छित नाही, म्हणून मी एखादा व्हिडिओ ओपन करून बघा, मी दुसऱ्या आता समजा एखादा एडिटिंग ॲप आहे, मी त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन दाखवते की बघा हा अशा प्रकारे व्हिडिओ स्टार्ट। पक्षी वेगळे काढायचे, भाज्या वेगळ्या काढायच्या, फळे वेगळे काढायचे, कीटक वेगळे काढायचे आणि ट्रान्सपोर्टचे साहित्य म्हणजेच दिसलं पाहिजे ना, हे तुम्हाला वेगवेगळे करायचे। ते कसे करायचे ते पहिल्यांदा मी सांगते। हे कशाचं चित्र आहे, तर अशा प्रकारे हे व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे। तर पण आता काही जण म्हणतील की आमच्याकडे ही अशा प्रकारची केबल नाही आहे किंवा ही अशी वायर नाही आमच्याकडे, मग आम्ही काय करायचं USB। तर त्याच्यासाठी आपल्याला पुस्तक दिलेलं आहे, मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे पेटीमध्ये उपलब्ध। तर या पुस्तिकेमध्ये कशा प्रकारे आपण शैक्षणिक साहित्याचा वापर कशा प्रकारे करायचा ते सांगितलं आहे। शिवाय त्याच्यामध्ये इथे बघा, इथे उजव्या कोपऱ्यामध्ये त्या कंटेंटच्या नावाच्या बाजूला तर इथे QR कोड दिलेला आहे। हा QR कोड स्कॅन करूनही आपण व्हिडिओ सहज पाहू शकतो। तर QR कोड स्कॅन करण्यासाठी प्रत्येक मोबाईलमध्ये
स्कॅनर दिलेला असतो. आता नवीन मोबाईलमध्ये इनबिल्ट स्कॅनर असतो, पण जर का तुमच्याकडे स्कॅनर नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ते ॲप डाउनलोड करू शकता स्कॅनरचं. आणि ते मी तुम्हाला आता आपण पाहूया की कशा प्रकारे आपण स्कॅन करून पाहू शकतो. तर बघा, प्रत्येक मोबाईलमध्ये QR कोड स्कॅनर दिलेला असतो. इथे माझ्या मोबाईलमध्ये पण QR कोड स्कॅनर आहे. तर हा QR कोड स्कॅनर आपण ओपन करायचा आहे. तो आपल्याला परमिशन मागेल, तर त्याला पहिलं हे क्लिक करायचं आहे, अलाउ करायचं आहे. केल्यानंतर डायरेक्ट स्कॅनर आपल्या समोर येतो आणि हा स्कॅनर आपल्याला याच्यावरती धरायचा आहे. धरल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि असा आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस येतो. आता याच्यामध्ये ही जी लिंक दिसते आपल्याला, या लिंकला क्लिक करायचं आहे आणि केल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारे डायरेक्ट व्हिडिओ चालू होणार आहे. मुलांना तुम्ही आजपर्यंत वेगवेगळे प्राणी पक्षी स्वतः पाहिले असतील, त्यांची चित्र पण पाहिली असतील. तर आज आपल्याकडे ही सगळी चित्र कार्ड आहेत. या चित्र कार्डांवरून आपल्याला त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे काय, तर अशा प्रकारे आपण हे एक मिनिट. तर आता बघा, जर का तुमच्याकडे हा ऑप्शन नसेल केबलचा पण, किंवा तुमच्याकडे QR कोड व्यवस्थित स्कॅन होत नसेल, त्याच्यासाठी आपल्याला नेटवर्कची आवश्यकता असते. नेटवर्क जर तुमचं लूज असेल तर ते होत नसेल, तर माझं शैक्षणिक चॅनल आहे मनीषा सुरेश यूट्यूबवर, आणि यूट्यूब लवकर ओपन होतं. तर त्या चॅनलवर मी विद्यार्थ्यांसहित याचे डेमो व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.